नमस्कार मंडळी, विद्याज फूड स्टोरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला. भेंडी तीच पण खास मसाल्यांमध्ये आणि जास्त चविष्ट, अगदी रेस्टॉरंटसारखी दिसणारी. ही भाजी तुम्ही चपाती, भात किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. अगदी परफेक्ट लागते. चला तर आपण सुरू करूया आजची प्रोफेशनल आणि स्वादिष्ट भेंडी मसाला रेसिपी. तर सर्वात अगोदर आपल्याला घ्यायची आहे भेंडी. भेंडी ही स्वच्छ धुवून त्याला सुती कापडाने आपल्याला व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे. इथे आपल्याला भेंडी कट करायला घ्यायची आहे. तर भेंडीचे मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे मी मीडियम साईजचे भेंडीचे तुकडे कट करून घेतलेत आणि त्यामध्ये आपल्याला चिरा पाडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व भेंडी कट करून घेणार आहे. बघू शकता इथे सर्व भेंडी कट करून झालेली आहे. तर चला आता भेंडीमध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे बेसन. आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बनवून घेऊयात भेंडीसाठी लागणारा मसाला. तर इथे मी घेतले अर्धी वाटी दही, त्यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट घेतले 1 चमचा, त्याचबरोबर धणे जिरे पूड घेतली 1 चमचा, थोडीशी हळद घेतली आणि 1 चमचा गरम मसाला आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित मिक्स झालं आहे. तर याला साईडला ठेवायचं. तर आता गॅस ऑन करून गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जी आपली भेंडी होती बेसन लावलेली, बेसन व थोडेसे मसाले लावलेली, तर ती भेंडी आपल्याला त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायची आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून भेंडीचा जो चिकटपणा आहे तो कमी होईल. तर इथे बघू शकता भेंडी फ्राय झालेली आहे. तर ही भेंडी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला बनवून घ्यायची आहे ग्रेव्ही. तर त्यासाठी लागणार आहेत 2 बारीक चिरलेले कांदे, त्याचबरोबर 2-3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 आल्याचे तुकडे, त्याचबरोबर 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता याच्यामध्ये त्याच कढईमध्ये आपण घालणार आहोत तेल. तर तेल 1 ते 1.5 चमचा इथे तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला थोडीशी जिरे आणि बारीक चिरलेला कांदा. तर आता कांदा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. छान ब्राऊन कलरचा कांदा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी इकडे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेणार आहे. तर हे थोडंसं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर आता हे मी कांदा ब्राऊन झाला त्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं लसूणचा ठेचा घालून घेतला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत त्याचं असं पूर्ण पाणी होत नाही, छान मऊ असं कांदा टोमॅटो आपला होत नाही, तोपर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे. तर त्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत. तर हे दही घालून झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता. जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर पाणी थोडंसं वाढवू शकता, पण अगदी जास्त पण पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. थोडी थिकच ग्रेव्ही ठेवायची आहे. तर बघू शकता याला छान उकळी आलेली आहे आणि मसाला जो आहे तो आपला जवळपास रेडी झालेला आहे. त्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला फ्राय केलेली भेंडी आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घालायची आहे चिरलेली कोथिंबीर आणि याला परत एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला
5 ते 7 मिनिटासाठी. तर रेडी झाला आहे आपला परफेक्ट हॉटेल स्टाईल भेंडी मसाला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.